नमस्कार मंडळी, मी जयश्री. तर तुम्हाला माझ्या आवाजावरून समजतच असेल माझी तब्येत बरी नव्हती, त्यामुळे मी मम्मीला म्हणजे माझ्या आईला बोलवलेलं होतं. तर आई आली होती, तर माझ्या तोंडाला पण काही चव नव्हती. मग ती माझ्यासाठी कोथिंबीरच्या स्पेशल भाकरी बनवत होती. तर बघा ती कशी भाकरी बनवते आणि इतके छान बनवल्या ना, तर पुढे बघाच माझ्या तोंडाला कशी चव आली. आजारी असली की मम्मीचीच आठवण येते नाही का. आई ती आईच असते ना शेवटी. मग मला बरं नव्हतं, मग ती म्हणे तुला काय खायचं सांग. तर मला काहीच खावंसं वाटत नव्हतं. मग तिने बनवले माझ्यासाठी कोथिंबीरच्या भाकरी. तर बघा कशा बनवल्या आहे, खूप मस्त बनवल्या. आईच्या हातची चव वेगळीच असते काहीतरी. आईने काही पण बनवलं, कसं पण बनवलं तरी त्याची टेस्ट खूप वेगळी असते, कारण त्यात खूप सारं प्रेम असतं ना, म्हणून. माझ्या मम्मीने माझ्यासाठी कोथिंबीरच्या भाकरी बनवलेल्या होत्या आणि त्यात तिचं खूप प्रेम होतं. त्या खूप छान लागल्या. मग पलटून घेतली तर बघा उलट्या साईडने भाजली, किती छान दिसते. बघताच माझ्या तोंडाला पाणी येत होतं. तिने मस्त अशा कोथिंबीरच्या भाकरी बनवल्या आणि मला जशी बोलत होती, मला सांगत होती अशा बनवायच्या, तशा बनवायच्या, असं केल्याने असं होतं, तसं होतं. आई ती आईच असती शेवटी. ती आपल्याला नेहमी शिकवतच असते कायम. आणि तिचं वय झालंय ना, तिला उभं राहून स्वयंपाक होत नाही, येत नाही, म्हणून मी तिला स्टूल दिला बसायला. तिला बसून स्वयंपाक करण्याची सवय आहे ना, पण आपल्या इकडे कसं किचन उंच आहे, मग उभं राहूनच, आणि गॅस पण खाली घेता नाही येत, मग उभं राहूनच करावं लागलं तिला. बघा किती छान दिसतंय, ते बघूनच माझ्या तोंडाला पाणी आलंय. मस्त दिसतंय ना. तिची बडबड पण चालू होती आणि हे पण चालू होते. तिने मस्त मला खायला दिलं. बघा हे बघा, माझ्या अवतारावरून तुम्हाला समजत असेल माझी तब्येत बरी नाही आहे, पण मी बघा कशी खाते लहान पोरासारखे, कारण ते खूप टेस्टी झालेलं होतं. मला खूप आवडलं आणि माझ्या तोंडाला पण खूप चव आली. तर व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.